कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण. तर आजपासून श्रावण महिना चालू व्हायलाय. तर वृंदावनकडे 15 दिवस झाले चालू झाले अगोदरच. तर तिकडं पौर्णिमेला चालू होते, आपल्या इकडं अमावस्येला. तर 15 दिवसाचं अंतर आहे, लक्षात येईल. तर हा चातुर्मासाचा पहिला महिना आहे श्रावण. तर तिच्या नावातच आहे, या महिन्यामध्ये जास्त काय करायला पाहिजे, श्रवण. लक्षात येईल, जास्तीत जास्त या महिन्यामध्ये श्रवण करायला पाहिजे. त्यामुळे पहिले आता गावाकडं कथा लावायची, आपण ऐकलेत सर्वांनी. पण आता जसं जसं कलियुग वाढायला हळूहळू एक एक चांगल्या गोष्टी बंद व्हायला, वाईट बंद होईना, देशी चालू आहे आणखीन बी, त्याच्यात काही फरक पडेल. पण चांगल्या गोष्टी काय व्हायला, बंद व्हायला. लक्षात येईल, जसं 2 तास कथा व्हायची श्रावण महिन्यात सर्व गावात, एक गाव नाही, सर्व गावामध्ये. लक्षात येईल. तर श्रीधर स्वामींनी लिहिलेले जे ओविबद्ध ग्रंथ होते, रामविजय, हरिविजय, भक्तिविजय, पांडव प्रताप, तर हे ग्रंथ लावल्या जायचे. तर त्याच्यामुळं काय व्हायचं की लोक दिवसा काम करायचे आणि संध्याकाळी भगवंताची कथा ऐकून चिंतन करत भगवंताचं झोपी जायचे. तर एकदम आनंदामध्ये त्यांचं जीवन. सकाळी काकडा तर होताच, लक्षात आहे ना. तर त्याच्यामुळे ते लोक आनंदी होते, एवढ्या सुविधा नव्हत्या तरी बी, कारण ते भगवंताच्या संपर्कामध्ये होते. लक्षात आहे ना. कारण 2 तास कथा विचार करण्यासाठी 8 ते 10, कारण मी स्वतः ऐकली म्हणून मला माहीत आहे लहान असताना. पण आता बंद व्हायला हळूहळू, लक्षात येईल. तर हे याचं आपल्या दुःखाचं कारण आहे. भगवंताला जेवढं जेवढं विसरत जाणार आपण, तेवढं किती प्रगती होत्या भौतिक, आत्म्याला काही फरक पडत नाही. कारण आत्मा सच्चिदानंद आहे, ममेवांश जीवलोक. तर जेव्हा हा भगवंताच्या संपर्कात येईल तेव्हाच आनंदी होईल. या जड गोष्टींना आत्म्याला काही आनंद होत नाही, फक्त शरीराला आराम भेटत, आत्म्याला काही फरक पडत नाही. आत्मा तेव्हाच आनंदी होईल जेव्हा तो भगवंताच्या नामाच्या संपर्कात येईल, भगवंताच्या कथेच्या संपर्कात येईल. लक्षात आहे. म्हणूनच भगवंतांनी स्वतः अवतार घेतला. कशासाठी, की असे लोक ज्यावेळेस डुबायले त्यांना पाहू वाटणे गेले, म्हणून स्वतः भगवंतांनी व्यासदेवाच्या रूपात अवतार धारण करून हे सर्व ग्रंथ लिहून ठेवले. जे आता वाचायलो आपण, हे सर्व ग्रंथ व्यासदेवांनी लिहिलेले. 4 वेद, लक्षात आहे, 6 शास्त्र, 108 उपनिषद, 18 पुराण, रामायण, महाभारत, हे सर्व व्यासदेवांनी लिहून ठेवलं. कशासाठी, की त्यांना वाटलं की बाबा हे लोक वाचून तरी काय करतील, सुखी होतील, समाधानी होतील, भगवंताच्या संपर्कामध्ये येतील. तर जेव्हा व्यासदेवांनी वेदाची रचना केली तर वेद कोणाला कळलं, म्हणून काय केलं त्यांनी, वेद समजण्यासाठी पहिले एकच वेद होता, एका वेदाचे 4 भाग केले, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद. लक्षात येईल. त्याच्यानंतर ते पण कळलं, म्हणून त्यांनी 108 उपनिषद लिहिले वेद समजून सांगाय. लक्षात येईल. कधी संतन उपनिषद, तैत्तरीय उपनिषद, श्वेताश्वर उपनिषद, पण ते बी लोकांना कळलं. मग त्यांनी 18 पुराणाची रचना केली. लक्षात येईल. चहुवेदी जान, 6 शास्त्री कारण, 18 ही पुराण हरिशी गान. तर त्यांनी 18 पुराणाची रचना केली. लक्षात येईल. तर त्याच्यामध्येच आहे एक श्रीमद भागवत महापुराण, ज्याची कथा आपण श्रवण केली इतक्या दिवसाची. लक्षात येईल. तर पुराणाची रचना केली, त्याच्यानंतर रामायणाची रचना केली, परत महाभारत पण. सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी महाभारताची काय केली, महाभारतामध्ये फक्त साधारण कथा आहे, काय ना का, की एकदम साधारण माणसाला समजतील अशा पण कथा महाभारतामध्ये आहेत. व्यासदेवांनी काय केली, महाभारताची पण रचना केली. कशासाठी, लोकांच्या कल्याणासाठी. बाबा लोक वाचतील, ऐकतील आणि भगवंताच्या संपर्कात येतील, तेव्हा त्यांचं जीवन काय होईल, सुखी होईल. हा उद्देश होता त्यांचा हे निर्माण करण्यामागं. लक्षात येईल. त्यांना काही विद्वत्ता दाखवायची नव्हती. जसं आजकाल काही काही लोक विद्वत्ता दाखवण्यासाठी ग्रंथ लिहितात, मी किती विद्वान आहे.
तर थोडा व्यासदेवाचे ग्रंथ वाचाय पाहिजे अशा लोकांनी. श्लोक पण समजणार नाही, विद्वता कुठं काम करणार आहे तुमचं. विचार करा, आपल्याला वाचणं होत नाही एवढं त्यांनी लिहिलंय, आपल्याला वाचणं होत नाही एवढं त्यांनी 18 पुराणात पहा किती एका एका श्लोक. आता इथं पहा स्कंद पुराणामध्ये 81,100 श्लोक आहेत. किती? भागवतामध्ये 18,000 आहेत. विचार करा तुम्ही. भागवतच आपल्याला ऐकणं होत नाही पूर्ण, किती दिवसाचं आपण वाचायलो ऐकायलो तरी संपन्न. 18,000 श्लोक आहेत. त्याच्यानंतर रामायणामध्ये 24,000 आहेत. किती? 24,000. वाल्मिकी रामायणामध्ये किती श्लोक आहेत? 24,000 आहेत. आणि रामचरित मानस आहे जे तुलसीराम आहे त्याच्यामध्ये 10,000 उपाय आहेत. 10,000 लक्षात आले. आणि भागवतामध्ये तर माहिती आहे सर्वांना 18,000 श्लोक आहे. पण महाभारत एकमेव असं आहे त्याच्यामध्ये 1,00,000 श्लोक आहेत. किती? 1,00,000. विचार करा किती मोठा असेल. त्यामुळे नाव ठेवले महाभारत. 1,00,000 श्लोक आहेत महाभारतामध्ये. ते गीता फक्त एक भाग आहे महाभारतामधला 700 श्लोकाचा. लक्षात येईल. असे 1,00,000 श्लोक आहेत. जसं पहा भागवतामध्ये 18 स्कंद आहेत, रामायणामध्ये 7 कांड आहेत, तसंच महाभारतामध्ये 18 पर्व आहेत. काय आहेत? पर्व. जसं हे 12 स्कंद 7 कांड, तसं महाभारतामध्ये 18 पर्व आहेत. तर त्या पर्वामध्ये अलग अलग भाग केलेत त्यांनी. लक्षात येईल. तर ती पूर्ण महाभारताची काय केली त्यांनी रचना केली. तर 18 पर्व कोणते कोणते आहेत पहा, त्याचे नावं आपण पाहू. पहिला आहे आदी पर्व महाभारतामधलं. दुसरा आहे सभा पर्व. तिसरा आहे जन पर्व. चौथा आहे विराट पर्व. पाचवं उद्योग पर्व. 6वं आहे भीष्म पर्व. हे पूर्ण म्हणजे त्याच्यात त्या कथा आहेत विस्तारपूर्वक, हे फक्त नाव आहे त्या पर्वाचं. 7वं आहे द्रोण पर्व. 8वं कर्ण पर्व. 9वं शल्य पर्व. 10वं आहे सौपत्तिका पर्व. 11वं आहे स्त्री पर्व. 12वं शांती पर्व. 13वं अनुशासन पर्व. 14वं अश्वमेध पर्व. 15वं आश्रमवासिक पर्व. 16वं मौसल पर्व. 17वं महाप्रस्थानिक पर्व. आणि 18वं स्वर्गारोहणिका पर्व. तर असं पूर्ण महाभारतामध्ये किती आहेत? 18 पर्व. तर एका एका पर्वामध्ये कितीतरी अध्याय आहेत. हे लहान नाही महाभारत. लक्षात येईल. फार मोठा विशाल ग्रंथ आहे महाभारत. तर ते काही एका महिन्यात संपणारा ग्रंथ नाही. पण कमीत कमी महाभारतात नेमकं काय आहे ते आपण सारांश रूपामध्ये पाहणार. नेमकं त्याच्यात ज्या कथा आहेत काय आहे नेमकं महाभारतामध्ये थोडक्यामध्ये. कारण 1,00,000 श्लोक विचार करा तुम्ही, शक्यच नाही आपल्याला. 18,000 श्लोकच संपणार. तर 1,00,000 श्लोकाचा आहे महाभारत. तर महाभारताचं कारण सांगितलं की काही काही यांना अधिकार नाही बाकीच्या ग्रंथांमध्ये, पण महाभारतामध्ये सर्वांना काय आहे अधिकार आहे. स्त्री असो, वैश्य असो, शूद्र असो, सर्वांना काय केलेलं आहे अधिकार दिलेला आहे. तर पहा ज्यावेळेस व्यासदेवांना महाभारताची रचना करायची होती बद्रिकाश्रममध्ये, लक्षात येईल. तर त्यांनी काय केलं, ब्रह्मदेवाचं आवाहन केलं. आता भगवंत साधारण व्यक्ती थोडे. तर ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेव आल्याच्या नंतर त्यांनी विचारलं की आता मला महाभारत लिहायचं, मी काय करू. तर म्हणले बाबा तुम्ही काय करा, तुम्ही सांगा आणि गणपतीला बोलवा लिहिण्यासाठी. तर जे बद्रीनाथला गेले त्यांनी पाहिलं असं तिथं गणपतीचं पण मंदिर आहे. लक्षात येईल. गणपतीचं पण मंदिर आहे. तर पूर्ण जे 18 पुराण आहेत हे कोण लिहिले, महाभारत पण कोण लिहिले, गणपतीने लिहिले. पण ज्यावेळेस गणेशजीचं आव्हान केलं, गणेशजी प्रकट झाले. तर गणेशजी प्रकट झाल्याच्या नंतर तर गणेशजी म्हणले बाबा मी जो आहे एकदा लिहायला सुरुवात केल्यानंतर मधात थांबणार नाही. पहा तुम्हाला लिहायचं का नाही. तर व्यासदेव म्हणले की आता लगातार कसं काय कोणी बोलू शकणार 24 तास, मधात गॅप तर घ्यावं लागेल. झोप आहे, खाणं पिणं आहे, फिरणं आहे. तर मग म्हणले असं कसं शक्य आहे. तर ते काय सांग नका म्हणले, नाही तर मी चाललो वापस. म्हणजे आता एवढं मोठं काम दुसरं कोण करणार आहे, लक्षात आहे. तर त्यावेळेस मग काय म्हणले ते, ठीक आहे म्हणले काय हरकत नाही. पण म्हणले गणेशजी तुम्ही एक काम करा, जे लिहायले त्याचा अर्थ पहिल्यांदा डोक्यामध्ये आणायचा, मग श्लोक लिहायचा. आता काय करायचे व्यासदेव, एरी साधारण बोलायचे
आणि जेव्हा काही काम आलं तर एकदम गूढ श्लोक टाकायचे, त्याच्यावर विचार करायला 2-3 घंटे लागायचे गणेशजी. तोपर्यंत बाकीची सगळी कामं करून यायचे आणि मग त्यांच्या डोक्यात यायचा तो अर्थ त्या श्लोकाचा. लक्षात येईल. आता भगवंत आहेत ना ते, चतुरातो शिरोमणी. व्यासदेव कोणी साधारण व्यक्ती नाही, लक्षात घ्या. भगवंत आहेत साक्षात. तर अशा प्रकारे मग गणेशजीनं, तिथं गणेशजीचं पण मंदिर आहे बद्रीनाथला तुम्ही जर गेले. व्यासदेवाचे तिथं ते सम्यप्रश्न नावाचा आश्रम आहे व्यासदेवांचा. तर तिथं व्यासदेवांनी या महाभारताची काय केलेली आहे, रचना केलेली आहे. ते फक्त सांगायचे आणि गणेशजी लिहायचे. तर अशा प्रकारे 1,00,000 श्लोक आहेत. किती? 1,00,000. एवढा विशाल ग्रंथ आहे पहा महाभारत. तर हा महाभारत काय केलं, जन्मेजयाच्या यज्ञामध्ये वैशंपायन ऋषींनी सांगितलं. कुठं? जन्मेजयचा जो यज्ञ झाला होता त्यामध्ये वैशंपायन नावाच्या ऋषीने ही महाभारत कथा सांगितली आणि तीच कथा सुद गोस्वामीनं शौनकादी 88,000 ऋषीला नैमिषारण्यामध्ये सांगितली. काय का? अशा प्रकारे ही महाभारताची कथा चालू झाली. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा. आणि भीमसेन हे चौघ भाऊ, जन्मेजय, श्रुतसेन, उग्रसेन आणि भीमसेन असे 4 जण होते. तर त्यांच्या देखरेखीखाली हे सत्र सुरू होते. तर जन्मेजय ऐकण्यासाठी बसले आणि बाकी सर्व मॅनेजमेंट पाहू लागले. कारण कथेमध्ये काय होते, विघ्न होते, त्याच्यामुळे हे सर्व पाहत होते. आता काय झालं की ज्यावेळेस हे कथा चालू होती तर त्या टाइमामध्ये काय झालं की देवाचे जे कुत्रे होते ते पण कथा ऐकायला आले आणि एवढी कथा चालू होती चांगली, तर त्याच्या रूपामध्ये आले तिथं. आणि ते आल्याच्या नंतर मग ते कथा ऐकायला आले. पण यांना वाटलं आता ह्या यज्ञामध्ये डिस्टर्ब होईल, कुत्र्याला काय काम आहे कळलं का? तर यांनी काय केलं, काठीनं मारलं त्यांना, हाकलून दिलं यज्ञातून. ते जे आले होते 3 जण. तर ते फार दुखी झाले ते आणि रडत रडत आपल्या आईपाशी गेले. त्यांच्या आईचं नाव होतं देवशुनी. तिच्यापाशी गेले आणि तिच्यापाशी गेल्याच्या नंतर काय झालं की त्यांनी त्यांना सांगितलं सर्व हे असं असं झालं, आम्ही यज्ञामध्ये गेलो आणि आम्हाला मारलं म्हणले त्यांनी तिथं. तर त्यावेळेस त्या देवशुनीला फार राग आला. तर ती आली जिथं यज्ञ चालू होता तिथं आणि आल्याच्या नंतर म्हणले, अरे ही कथा ऐकायला आली म्हणे बिचारे आणि तुम्ही काठीनं मारलं म्हणे त्यांना. फार क्रोध आला ती आणि म्हणले, मी तुला शाप देते, कथा करायला तू आणि असा अपराध करायला म्हणे यज्ञामध्ये, मी शाप देते तुला, तुझा यज्ञ कधी पूर्ण होणार नाही. पहा, त्यामुळे अपराध फार अवघड आहे. कोणती पण गोष्ट करताना अपराधामुळं काय होते, आपलं कार्य सफळ होत नाही. अपराध म्हणजे स्टॉप करते प्रगती आपली. लक्षात येईल. तर तसंच झालं इथं की तिने शाप दिला की तुझा यज्ञ काय होणार नाही, पूर्ण होणार नाही.
तर ज्यावेळेस हा शाप ऐकला तर जन्मेजयला फार दुःख झालं, बुवा एवढ्या मेहनतीनं सर्व यज्ञ केला आणि आता यज्ञ अपूर्ण राहणार, कारण शाप तर खोटा होऊ शकत नाही. लक्षात येईल. त्यावेळेस तो तिथून निघून गेला. तर अशा प्रकारे ही कथेची आता सुरुवात आहे. तर ज्यावेळेस ही महाभारत चालू केलं तर सर्वांना वंदन करतात अगोदर. ह्याच्यामध्ये ही परंपराच आहे पहिल्यापासून, सर्वांना प्रणाम करून मग कथेला काय होते, प्रारंभ होतो. तर आपण पण सर्वांना प्रणाम करू कथेला. तसं प्रणाम आपण केलायच अगोदरच. हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधो जगतपते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्ते. हे भगवंताला प्रणाम आहे. त्याच्यानंतर राधाराणीला बी आपण प्रणाम केला. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामी हरी हरी. हे जे श्लोक आपण म्हणतो ना, हे नुसते नाहीत, हे मंगलाचरण आहे. कथा सुरू व्हायच्या अगोदर हे आता डायरेक्ट आपण तोंडाने म्हणत नाही, पण श्लोकाच्या रूपात त्यांना काय करतो, प्रणाम करतो. सुरुवातच आपण गुरुपासून करतो. ओम अज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शनाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे. गुरुला प्रणाम. त्याच्यानंतर सर्व वैष्णवाला प्रणाम. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो. तर सर्व वैष्णवाला प्रणाम, सर्व भगवंताला प्रणाम, सर्व संताला प्रणाम. तर सर्वांना प्रणाम करून कथा काय करतात, सुरुवात करतात. तर पाहता ध्यानपूर्वक ऐका, फार सुंदर कथा आहे महाभारतामध्ये. तर धौम्य नावाचे एक महान ऋषी होते. धौम्य ऋषी, महाभारताची कथा आहे. तर त्यांना 3 शिष्य होते. तर एका शिष्याचं नाव होतं वेद, दुसऱ्याचं अरुणी आणि तिसऱ्या शिष्याचं नाव उपमन्यू. तर 3 शिष्य धौम्य ऋषीचे. लक्षात येईल. तर हे तिन्ही पण शिष्य एकदम प्रेमानं मनोभावानं आपल्या गुरुची सेवा करायची. तिघं पण. लक्षात येईल. पहिले गुरुकुलाची सिस्टीम होती. तर ज्यावेळेस 8 वर्षाचं लेकरू व्हायचं तर त्यांना गुरुकुलमध्ये पाठवायचं. तर 25 वर्षापर्यंत ते गुरुकुलमध्येच राहायचं. आणि जेव्हा 25 वर्ष पूर्ण होतील तेव्हा तू वापस यायचं, नाही तर मग काही संन्यासी बनायची तिकडून तिकडं. लक्षात येईल. पण 25 वर्षापर्यंत पूर्ण त्यांना शास्त्र शिकवल्या जायचं. तर अशी पद्धत होती पहिले. पण ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये आले तर ही गुरुकुल सिस्टीम त्यांनी नष्ट केली आणि इंग्लिश स्कूल चालू केली. गुरुकुल सिस्टीम काय केली, आणि त्यांनी पाहिलं की गुरुकुलामध्ये जर हे लेकरं गेले तर यांच्यावर आपल्याला राज्य करता येणार नाही. कारण गुरुकुलमध्ये एकदम बलवान वीर्यवान लोक बनू लागले. 25 वर्ष घरापासून बाहेर पूर्ण रामायण महाभारत सर्व शिकू लागले त्याच्यामुळे, गीता भागवत. तर त्याच्यामुळं त्यांनी पहिल्यांदा ही गुरुकुल सिस्टीम नष्ट केली. पण पहिले गुरुकुल होते त्याच्या अगोदर. लक्षात येईल. म्हणून पहिले लोक तेजस्वी बलवान वीर्यवान बनायचे. प्रत्येक क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये ते लोक जायचे एकदम तेजस्वी बनायचे. कोणतं पण युद्धाच्या क्षेत्रात गेले तर एकदम बलवान बनायचे, आध्यात्मिक क्षेत्रात गेले तर महान संत बनायचे, व्यापाराच्या क्षेत्रामध्ये तर एकदम राजा बनले तर एकदम महान राजा बनायचे. तर सर्व गुणांनी संपन्न व्हायचे. कारण त्या गुरुकुलमध्ये सर्व ट्रेनिंग व्हायची त्यांची एकदम आध्यात्मिक गुरुच्या देखरेखीखाली. तर तसंच या धौम्य ऋषीचे 3 प्रिय शिष्य होते, वेद, आरुणी आणि उपमन्यू. तर एकदा काय झालं की त्यांनी आपल्या एका शिष्याला बोलवलं आणि सांगितलं की काय करा, शेतामध्ये जा. आता शेताच्या जवळूनच तिथे एक पाट वाहायचा पाण्याचा. तर तेव्हा काही मोटर नव्हत्या, काही नाही. ते म्हणले की तुम्ही काय करा, बांध घाला, काय करायचं तर करा, पण त्या पाटाचं पाणी आपल्या शेतामध्ये आलं पाहिजे. म्हणजे काय होईल, आपल्याला इकडं फळं फुलं सगळे कामाला येतील. तर ज्यावेळेस गुरुनं आज्ञा केली तर 3 जण पण गेले. लगेच आज्ञा दिल्याबरोबर गेले शेतामध्ये. आता एवढं पाणी जोरामध्ये होतं की ते काहीही ठेवा बांधावरती, काय होऊ लागलं, वाहून जाऊ लागलं. पाण्याचा प्रेशर जेव्हा राहते तेव्हा भिजवायला अवघड जातं. लक्षात येईल. तर ते वाहून जाऊ लागलं. तर त्यावेळेस मग काय झालं की हे बाकीचे थकले, हे 2 जण. यांना वाटलं आता कुठं किती प्रयत्न करायला तरी हे होईना. पण त्याच्यातला एक जो शिष्य होता अरुणी नावाचा, तर त्यांनी विचार केला गुरुने आज्ञा केलेली आहे, तर आपलं जीवन म्हणजे गुरुच्या आज्ञेचं काय करणं. असे लोक होते पहिले पण. तर आज्ञेचं पालन करणं. तर त्यांनी भरपूर अडवण्याचा प्रयत्न केला पाणी, पण पाणी काय त्याला थांबवता आलं नाही अरुणीला. लक्षात आहे. मग त्यावेळेस दगड बी भेटणं मोठं मोठं काहीच नाही, आणि गुरुची तर आज्ञा आहे पाणी शेतामध्ये गेलं पाहिजे. तर काय करावं, तो फार दुःखी झाला. काय करावं त्याला काही समजेना. पाणी तर व्यर्थ चाललंय, शेतात तर जाईना. मग काय केलं त्यांनी, उपाय शोधला. तर तो स्वतःच आडवा पडला त्या पाटाच्या पाण्यामध्ये. काय गुरुभक्त होते पहिले.
पहा, आडवा पडला पाण्यामध्ये. आणि आता तो आडवा पडल्यामुळं काय झालं, पाणी थांबलं. आता हे थोडंच वाहून जाणार आहे. हे पाणी थांबलं आणि पाणी कुठं जाऊ लागलं, शेतामध्ये. तर शेतामध्ये पाणी जाऊ लागलं. थोडं पण हलला नाही तो, एकदम स्थिर. आणि हललं तर पुन्हा पाणी जाणार इकडं तिकडं. एकदम असा दगडासारखा बसून त्या पाण्यामध्ये आडवा झोपला हा अरुणी. आणि इकडं धौम्य ऋषी वाट पाहिलेत की अरुणी का आला नाही. संध्याकाळ झाली. कारण त्याला पहा कसे शिष्य होते पहिले, की गुरुनं फक्त पाणी द्यायला सांगितले, वापस यायला नाही सांगितलं. लक्षात आहे, तो तिथंच पडून राहिला त्या शेतामध्ये. आणि काय झालं मग, इकडं अरुणीला शोधण्यासाठी धौम्य ऋषी काळजी वाट लागली, बघ अरुणी का आला नाही. तर ते स्वतः शेतामध्ये आले. तर त्यांनी भरपूर पाहिलं पण कुठं दिसेना अरुणी. आडवा पडला ना तो त्याच्यामध्ये शेतामध्ये. तर भरपूर ज्यावेळेस शोधलं त्यावेळेस त्यांना दिसलं की ते आडवा पडलाय त्या पाण्याच्या पाटामध्ये, दांडामध्ये. लक्षात आहे रे. तर तिथं गेले आणि गेल्याच्या नंतर पाहिलं तिथं, अरे, तर एवढा आनंद झाला धौम्य ऋषीनं. म्हणजे भरपूर शिष्य पाहिले म्हणे. आता विचार करा किती तर सोपं आहे काय पाण्यामध्ये आडवं पडणं. लक्षात आहे. पण गुरु आज्ञा. त्याच्यानंतर ह्या अशा लोकांचं नाव ग्रंथामध्ये लिहिलं जातं. लक्षात आहे. जी आज्ञा दिली त्याच्यात आपलं डोकं त्यांनी वापरलं नाही, की बुवा कसं पाणी थांबू. 17 प्रश्न विचारले असते आपल्यासारख्यांना. त्यांनी प्रश्न काहीच नाही, जशी आज्ञा लगेच पालन. तर त्यावेळेस मग एवढे प्रसन्न झाले धौम्य ऋषीने, उठवलं त्याला, उठ म्हणले बाळा. तर ती परीक्षा राहते. उठवलं त्यांनी आणि म्हणले खरंच भरपूर शिष्य पाहिले, पण तो शरीराची पण पर्वा नाही केली पाण्यासाठी. काय येईल, साप येईल का विचूड असेल, आता पाण्यात पडल्यावर काही होऊ शकतं, लक्षात येईल. तर त्यांनी काय केलं, खरंच अरुणी म्हणे तुझी गुरुभक्ती श्रेष्ठ आहे म्हणली. तर फार लहान होता हा अरुणी, काय फार मोठा नव्हता. तर काय केलं, धौम्य ऋषीने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. म्हणले न वाचता सर्व शास्त्राचं ज्ञान तुझ्या हृदयात प्रकाशित. हे पहा, गुरुची कृपा मुकम करोती, ही आहे गुरुकृपेचं. गुरुची कृपा होते पण केव्हा, आज्ञापालन केल्यावर. हे बी लक्षात घ्या. आता आपल्याला म्हणल्या जाते व आणि ऐकतो बी आपण, गुरुच्या कृपेनं सगळं होते. पण गुरुची कृपा केव्हा होते ते बी माहीत पाहिजे ना. गुरुची कृपा होते आज्ञापालन केल्यावर. कोणावर बी अशी मोकळी नाही कृपा व्हायला. जो आज्ञेचं पालन करेल त्याच्यावरच कृपा होणार. लक्षात येईल. यानं आज्ञेचं पालन केलं, न वाचता शास्त्राचं ज्ञानाच्या हृदयामध्ये प्रकाशित झालं अरुणाची. लक्षात येईल, ही गुरुची कृपा आहे. तर त्याच्यानंतर मग त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. आता एवढ्या लहान सर न वाचता तुला काही शिकायची गरज नाही म्हणजे इथून पुढे सर्व ज्ञान तुझ्या हृदयामध्येच काय होईल, इथून पुढे दिव्य ज्ञान हृदय प्रकाशित, हृदयामध्ये प्रकाशित होईल. त्याच्यानंतर धौम्य ऋषीचा दुसरा शिष्य होता उपमन्यू नावाचा. तो पण आज्ञेचं पालन करायचा. तर उपमन्यूला काय सेवा दिली होती धौम्य ऋषीनं, तर तो रानामध्ये गायी घेऊन जायचा चारण्यासाठी. आणि तो घेऊन जायचा, एकदम चांगल्या प्रकारे गायीची सेवा करायची. तर एक दिवस धौम्य ऋषीनं उपमन्यूला जवळ बोलवलं. म्हणले बाळा इकडे ये. तर म्हणले तू गाईला घेऊन जातो का रानामध्ये. हा म्हणले. तर मग गाई काय खातात, म्हणले गाई गवत खातात. मग तू काय खातो, एवढा तयार कस काय आहे तू, एकदम धष्टपुष्ट होता उपमन्यू. तू काय खातो म्हणले. तर म्हणले गुरुदेव मी भिक्षा मागून मग पोट भरतो. तर गुरुच्या आश्रमामध्ये भिक्षा मागून हे करतो. तर म्हणले अरे अशी कशी भिक्षा मागायला तू, अगोदर पहिल्यांदा गुरुला अर्पण करायची भिक्षा मागून, मग खायची. जे गुरु देतील ते, असं डायरेक्ट मागून नाही खायची. मग काय केलं त्या दिवसपासून यांनी यांनी हो म्हणजे काहीच विचार नाही केला. गुरु जे आज्ञा, हे पाहिजे आदर्श शिष्यांचे राहतात, ते परत प्रश्न करत नाहीत गुरुला आज्ञा केल्याच्या नंतर. जी आज्ञा केली ते पालन. यांनी काहीच प्रश्न विचारला नाही. ठीक आहे म्हणले गुरुदेव जशी आज्ञा. तर दुसऱ्या दिवसापासून मग काय केलं, जेवढी काही भिक्षा मागायचा तो गुरुला आणून द्यायचा. गुरुनं काही एक घास पण त्याला दिला नाही. परीक्षा झाली ना, एक घास बी दिला नाही आणि यानं मागितला बी नाही. आणि परत चालू त्याचं दिनचर्या होती ती. गाई घेऊन जायचा, वनामध्ये चारायचा. दिनचर्या जशी होती तशी चालू होती. पण नंतर पाहिलं गुरुनं 8 दिवसांत जशाल तसाच आहे. आता 8 दिवस उपवास केल्यावर माणूस असं चालायला मुश्किल व्हायला पाहिजेत ना. पण हे जशाल तसाच आहे, काहीच फरक पडला नाही उपमन्यू. त्यानं पुन्हा बनवलं धौम्य ऋषीने.
म्हणजे बाळा इकडे ये. म्हणजे तू तयार कस काय, काय खायला? तर म्हणले भिक्षा आणलेली तर तू मला सगळी द्यायला, मग तू काय खायला? तर म्हणले गुरुदेव मी डबल चाललो भिक्षा मागाय. ते खोटं सांगितलं नाही बिचाऱ्याने, खरं आहे ते सांगितलं. म्हणजे पहिली भिक्षा तुम्हाला देतो, मग दुसरी माग जेवढी आली ती मी खातो. म्हणजे अरे दोनदा भिक्षा मागणं शास्त्राला मान्य नाही, म्हणे एकदाच भिक्षा मागाय पाहिजे. आता परत त्यांनी प्रश्न विचारला नाही काय खाऊ, मग जशी आज्ञा. दुसऱ्या दिवशी डबल भिक्षा मागणं बी बंद केलं. आणि नंतर मग 8 दिवसानं परत गुरुनं पाहिलं तयार जशाल तसं. तर म्हणले बाळा काय तू कसं खायला, म्हणे काय खायला? तर म्हणले गुरुदेव वनामध्ये जातो मी, एक मडकं संघच आहे म्हणले. दुपारच्या टायमात गायी बसतात, दूध काढतो पितो म्हणले मी. त्याच्यामुळं अरे म्हणले ते दूध वासरायसाठी राहते, तुझ्यासाठी थोडंच आहे. प्यायचं नाही म्हणले उद्यापासून. म्हणजे जशी आज्ञा उपमान्य पहा. तर दूध पिणं बी बंद केलं. आणि त्याच्यानंतर मग तरी तयार 8 दिवसांनी. तर ते म्हणले अरे बोलवले इकडं बाळा, म्हणे पोषण कशात व्हायला तू, तू तयारच आहे आणखीन बी. म्हणजे त्यांना काय वाटलं लागलं की न खाता हे थोडं खराब व्हायला पाहिजेत ना, पण याला काय हे दुसरा उपाय शोधून काढाय. आज्ञा ना, पण नवीन काहीतरी करायला लक्षात यायले. तर त्यांनी मग पाहिलं की दूध बंद केलं तरी बी हा तयारच आहे. तर म्हणले तू काय करेना? तर म्हणले आता दूध मी पेईन म्हणले, पण वासरं पेताना तिच्या जवळ थांबायलो. आणि जो फेस येते म्हणले, आता वासरू हे करताना फेस येते ना साईडला. आता इथे काय एकच गाय थोडी असेल, किती गाय असतील. तर ते फेस पिऊन तयार राहिलं ते. तर ते म्हणले अरे हे बी चुकीचं आहे म्हणले. हेच बी नाही हे करायला पाहिजेत म्हणे. ते वासराचं उष्ट आहे म्हणे, ते जमत नाही म्हणले तुला. परीक्षा चालू होती उपमन्यूची. पण म्हणले जशी आज्ञा. आता सगळे उपाय आता उपाशीच. आता भूक लागली, दुपार झाली, आता काय खावं काय नाही काहीच कळेना. तर जाता जाता त्याला रुई चिकाचं झाड दिसलं. त्याला बी दूध राहते ना, असं सहज त्याचा पाहिलं तर त्याच्यातून दूध येऊ लागलं. त्याला वाटलं मस्त आहे. आज्ञा तर पालन व्हायला उपाशी बी राहायचं काम नाही. पण ते दूध राहते विषारी. पिलं त्यानं आणि हात डोळ्याला लागले. तर डोळ्याला लागल्यामुळं काय झालं की त्याची दृष्टी गेली. विषारी दूध असते ते, लक्षात येईल. तर दोन्ही डोळे आंधळे झाले. आता एकटाच गाई चारायला गेला वनामध्ये, काही दिसेना काय नाही, इकडं तिकडं फिरायला हा उपमन्यू. आता काय झालं की असं करता करता एका विहिरीमध्ये पडला. काही दिसेना ना, रस्ता दिसेना, कोणीकडे जायचं काहीच नाही. हे झालं. तर गायी तर वापस, पहिल्या गायी फार हुशार होत्या, बरोबर घरी गेल्या आश्रमावर. आता गायी तर गेल्या पण उपमन्यू आला नाही. तर धौम्य ऋषीला काळजी वाटली, उपमन्यू कुठे गेला, उपमन्यू का आला नाही. तर धौम्य ऋषी वाट पाहू लागले. तर तेवढ्यामध्ये काय झाले की मग स्वतः त्याला शोधण्यासाठी आले वनामध्ये, की मग का आला नाही, आणखी उपमन्यू का आला नाही. तर मोठमोठ्यानं हाका मारू लागले की बाळ उपमन्यू कुठे आहे तू. मोठमोठ्यानं गुरु हाका मारू लागले. तर ज्यावेळेस गुरुचा आवाज आला, तर त्यावेळेस लगेच यांनी सांगितलं. याला आवाज आला ना, विहिरीमध्ये पडला होता हा. कोरडी विहीर होती, त्या विहिरीमध्ये पडला हा उपमन्यू. याने आवाज दिला गुरुदेव मी इकडं आहे. तर त्यावेळेस गुरु आले त्या विहिरीपाशी, पाहिलं तर हा विहिरीमध्ये पडला आणि दोन्ही डोळे गेले. आंधळा झाला ना, दोन्ही डोळे पण गेले. तर त्यावेळेस गुरु म्हणले की बाळा तू घाबरू नको म्हणले. तर त्यांनी सांगितलं की कसं काय तू विहिरीमध्ये पडला. तर त्यांनी सांगितलं गुरुदेव असं असं झालं की माझे डोळे आंधळे झाले, मी विहिरीमध्ये. तर म्हणे काही चिंता करू नको, त्या 2 डोळ्याचे देवा आहेत अश्विनी कुमार. तर मी एक तुला श्लोक सांगतो, तो श्लोक म्हण, तुझी दृष्टी परत येईल. गुरुनी सांगितलं. आणि ज्यावेळेस गुरुनी त्याला ते श्लोक सांगितले, लगेच त्यांनी स्तुती करायला प्रारंभ केला त्या अश्विनी कुमाराची. हे स्वर्गातले डॉक्टर आहेत, लक्षात येईल. अश्विनी कुमार कोण आहेत, स्वर्गातले. तर काही समस्या असली तर ते लगेच सॉल्व्ह करतात, लक्षात येईल. पण ते असे डॉक्टर आहेत की तुटलेली मान बी पुन्हा जोडू शकतात. आपल्या इकडं अशी नाही सिस्टीम, तुटलं ते गेलं, त्याला परत कोणी जिवंत करू. पण ते मान तुटलेली पण काय करू शकतात, पुन्हा जिवंत करू शकतात. तर काय झालं की त्यांनी श्लोक सांगितला आणि स्मरण करायला सांगितलं अश्विनी कुमाराचं. तर या उपमन्यूनं काय केलं, त्या अश्विनी कुमाराचं स्मरण करायला प्रारंभ केला. आणि एकदम आता लहान होता हा, लहान मुलाचे म्हणजे एकदम
का त्याच्या डोक्यामध्ये संशय नसतो, जसं सांगितलं तसं. तर त्याच्यामुळे लहान लेकरावर भगवंत फार लवकर प्रसन्न होतो, कारण त्याच्या डोक्यात काही नसते, संशय नसते, ते आपलं डोकं वापरतच नाही. जसं सांगितलं त्याच्यावर सरळ काय ठेवते, विश्वास. आणि भगवंताला तेच आवडतं. तर यांनी काय केलं की लगेच त्या अश्विनी कुमाराची स्तुती करायला प्रारंभ केला. आणि ज्यावेळेस प्रेमानं स्तुती केली, अश्विनी कुमार प्रकट झाले 2 देव यांच्या समोर. आणि दोघं जण प्रकट झाले. तर प्रकट झाल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, उपमन्यूला थोडं काहीतरी औषध खाण्यासाठी दिलं. आणि जसं ते औषध खाल्लं, म्हणजे दिले त्याला खाण्यासाठी, पण यांनी खाल्लं नाही. इथं काय म्हणते, मी म्हणलं अगोदर खाल्लं, पण खाल्ले नाही. ज्यावेळेस औषध दिलं त्या उपमन्यू, ती म्हणे मी गुरुला अर्पण केल्याशिवाय खाऊ शकतो, गुरुची आज्ञा नाही म्हणे. मी अरे म्हणे बुवा तू डोळे येतील म्हणे, मी आंधळा राहील, पण गुरुच्या आज्ञे हे पहा, तेव्हा कृपा होते. डोकं वापरायचं नाही आपलं. तर काय म्हणले तू, की मी गुरुला अर्पण केल्याशिवाय काहीच खाऊ शकत, जेव्हा गुरु मला परवानगी देतील तेव्हा मी हे तुमचं औषध घेईन, तोपर्यंत मी घेणार नाही म्हणे. तर ज्यावेळेस अश्विनी कुमारांनी पाहिलं, खरंच म्हणजे काय एवढा छोटा बालक आणि एवढी गुरुवर निष्ठा, फार प्रसन्न झाले अश्विनी कुमार. आणि त्यांनी न औषध खाता डायरेक्ट हातानेच रोग त्यांचे डोळे काय केले, परत आणले. दिव्य दृष्टी त्यांना प्राप्त झाली त्या उपमन्यूला. आणि आशीर्वाद दिला की म्हणले, तू वेदशास्त्रामध्ये पारंगत होशील, तुला अष्टसिद्धी प्राप्त होईल. देव आहेत ना अश्विनी कुमार, कोणी साधारण व्यक्ती थोडी. तर तुला अष्टसिद्धी प्राप्त होईल आणि तुझ्या दर्शनानं लोकांचा उद्धार होईल. पहा, दर्शनानं लोकांचा उद्धार होईल आणि तुला अंतिम समय भगवंताची प्राप्ती. काय राहिलं आणखीन, फक्त गुरु आज्ञा पालन. त्यांनी काही केलं नाही दुसरं, फक्त गुरुच्या आज्ञेचं काय केलं, असं म्हणलं आणि अश्विनी कुमार अदृश्य झाले, स्वर्गाला निघून गेले. तर हे आशीर्वाद ज्यावेळेस धौम्य ऋषीनं ऐकले, तर त्यांना फार आनंद वाटला. कृपा झाली ना, अरुणीवर बी कृपा झाली आणि या उपमन्यूवर पण काय झाली, कृपा झाली. तर फार आनंद वाटला धौम्य ऋषीला. तर धौम्य ऋषींनी काय केलं, बाहेर काढलं आणि आलिंगन केलं. म्हणे खरंच धन्य हे म्हणले बाळा, तू एवढ्या लहानपणी सर्व आशीर्वाद कृपा काय झाली, प्राप्त झाली. आणि धौम्य ऋषीचा तिसरा शिष्य होता वेद नावाचा, लक्षात आहे. तर तो जो आहे तो पण एकदम गुरु निष्ठेनं काय करायचा, गुरुची सेवा करायचा. तो वेद जो होता, तर त्याला पण धौम्य ऋषीने काय केलंय, आशीर्वाद दिले. तुला उत्तम संतती प्राप्ती होईल, दिव्य ज्ञान प्राप्त होईल म्हणले, आणि तुझ्या घरी कधी संपत्तीची कमी पडणार नाही. सर्व आशीर्वाद देऊन टाकले कोणाला, त्या वेदला. त्याच्यानंतर घरी पाठवलं, म्हणजे आता तू घरी जाय, लक्षात येईल. आणि गुरुला नमस्कार करून वेद आपल्या घरी आला आणि आश्रमामध्ये राहू लागला. तर त्याला पण 3 शिष्य होते नंतर, गुरु परंपरा, लक्षात येईल वेदला पण. आणि मग वेदनं काय केले, कारण गुरुच्या आश्रमात असताना भरपूर कष्ट त्यानं सहन केले होते, पण त्याला वाटत होतं की आपल्या शिष्याला एवढा त्रास होईल, लक्षात आहे. तर इथं सांगतात की जो परम श्रद्धेनं सद्गुरूची सेवा करते, तर त्याला पूर्ण आनंद, एकदम उत्तम जीवन काय होते, प्राप्त होते, लक्षात आहे. तर त्याच्यामुळे शिष्यासाठी एकच कर्तव्य आहे की आपण गुरुच्या आज्ञेचं काय करायला पाहिजे, पालन करायला पाहिजे. तर पण अशा महाभारतामध्ये शिक्षा देणाऱ्या कथा आहेत, नुसत्या मनोरंजनाच्या कथा नाहीत ह्या. जीवनामध्ये काय करायचं, आपण शिक्षा घ्यायची, की आपण ज्यांना गुरु केलेला आहे त्यांच्या आज्ञेचा आपण एकदम निसंशयपणे, काही संशय न करता, लक्षात येईल, आपलं डोकं न चालवता जसं तसं आज्ञेचं काय करायला पाहिजे, पालन केलं पाहिजे. तर आपल्यावर भगवंताची बी कृपा होईल आणि गुरुची पण काय होईल. आणि ज्याच्यावर गुरु आणि भगवंताची कृपा झाली त्याचं जीवन सफल. या दोघांची जर कृपा लागत, गुरु आणि भगवंत ज्याला भेटले त्याचं जीवन परिपूर्ण झालं, त्याला दुसरं काही आता करायचं बाकी राहत नाही, पूर्णतः त्याच्या जीवनामध्ये काय होते, प्राप्त होते. तर अशा महाभारताच्या सुंदर सुंदर कथा आहे. आज पहिला दिवस थोडक्यामध्ये आपण सुरुवात केली, तर पुढची कथा आपण आता उद्यापासून श्रवण करू. श्रीकृष्णचंद्र भगवान की, श्रीमद्भागवत महापुराण की, श्री वृंदावन धाम की, शील प्रभुपाद की, निताई गौर प्रेमानंदे. जय जय श्री राधेश्याम, जय जय श्री राधेश्याम, जय जय श्री राधेश्याम.